हे नवीन शैक्षणिक सगळे मित्रांनो, 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर विशाल बेदुरकर आपल्या सगळ्यांचा होस्ट पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरण खास करून हे आत्ता चर्चेचा विषय आहे. अनेक लोकांना या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी प्रचंड कुतूहल आहे. अनेकांना आता आपल्या मुलांनी कुठल्या शाळेमध्ये जायला पाहिजे, CBSE बोर्डात गेलं पाहिजे की स्टेट बोर्डात गेलं पाहिजे, कौशल्य ज्ञान हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, असे अनेक प्रश्न आपल्या अनेक लोकांच्या मनामध्ये असतात. त्या सगळ्या शैक्षणिक गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर ल देशमुख सर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आपल्यासोबत आहेत. सर, 3S टॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नमस्ते सर. 10वीच्या मुलांसाठी आपण जो जुना पॉडकास्ट केला होता त्याच्यानंतर खूप पालकांचे, विद्यार्थ्यांचे, सगळ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की अत्यंत वेळेला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. 10वी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी. येस सर. सर, नवीन हे जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे, तर हे नवीन शैक्षणिक धोरण आणण्याची गरज शासनाला का वाटली? काय झाले सर, स्पर्धा हा एक अविभाज्य भाग झालेला आहे. हो. आणि जागतिक पातळीवर तर खूप मोठी स्पर्धा आहे. मग आता देश म्हणून विचार करायचा असेल तर आपण ते जागतिक पातळीवर कुठे आहोत, हो, हा विचार प्रामुख्याने केंद्र सरकारला करावा लागतो. अगदी. आणि जागतिक पातळीवर तुम्हाला आम्हाला टिकायचं असेल, हो, आपली मुलं जागतिक पातळीवर जायची असतील, आपल्या मुलांनी संशोधन करायला हवं असेल, तर या सगळ्या गोष्टी जागतिक पातळीशी स्पर्धा करून आपण हो, प्रगत देशांच्या बरोबर, हो, उदाहरणार्थ अमेरिका, जापान, बरोबर आहे, फ्रान्स, जर्मनी, हो, चीन, हो, यांच्याबरोबर जायचं असेल, हो, तर त्याचं मूलभूत अंग आहे ते शिक्षण आहे. शिक्षण आहे. त्यामुळे शिक्षणातच बदल जर काही केले, हो, तरच हे शक्य आहे. बरोबर आहे. म्हणून प्रामुख्याने हो, या नवीन शैक्षणिक धोरणाची रचना केंद्र सरकारने केली. आणि जागतिक स्तरावर आपण म्हणतोय आता की एक संपूर्ण जगच एक खेडेगाव झालेलं आहे. अगदी बरोबर. आणि अशा स्थितीमध्ये आपल्या मुलांनी जागतिक लेवलच्या मुलांसोबत स्पर्धा केली पाहिजे, नव्हे ती सगळी यश जी आहेत ती पदाक्रांत केली पाहिजे. यासाठी शासनाला ती जास्त गरज पडली. हा केवळ जागतिक स्पर्धा हा एकमेव कारण नाही. बरं. तर काही गोष्टी भारतामधल्या सुद्धा जाणू लागल्या लोकांना. अच्छा. उदाहरणार्थ संख्याज्ञान ज्याला म्हणतो आपण, हो, किंवा मातृभाषेचं ज्ञान, हो, हे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचं कमी होत चाललंय. अच्छा. म्हणजे त्या असरचा अहवाल गेली 10 वर्ष तोच येतोय. अच्छा. की 10वीच्या मुलाला 7वीचं वाचता येत नाही, 7वीचं गणित येत नाही, 7वीच्या मुलाला 3रीचं गणित येत नाही. बरोबर. त्यामुळे ज्या मूलभूत क्षमता ज्या शिक्षणातल्या आहेत, हो, की ज्याला आपण वाचन, लेखन आणि गणन, हो, रीडिंग, रायटिंग अँड कॅल्क्युलेशन, हो, तर या 3 क्षमतामध्ये संबंध भारतीय पातळीवर ज्याला नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे म्हणतात, बरोबर, त्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेमधनं ही बाब प्रामुख्याने देशासमोर आली की भारतातल्या मुलांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही आणि गणन, कॅल्क्युलेशन येत नाही. अच्छा. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हो, तर फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, सुरुवातीपासून हा बदल केला पाहिजे. म्हणून शैक्षणिक धोरणाची गरज भासली. ओके. जसं हो, आपण म्हणतो राईट टू एज्युकेशन ॲक्ट आला. हो, पण तो राईट टू एज्युकेशन ॲक्ट 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत होता. अच्छा. आणि शिक्षणातला सर्वात मूलभूत घटक कुठला आहे? हो, तर तो आहे किंडरगार्टन किंवा बालवाडी. बरोबर.
बालवाडीची आहे. मुलं 3 वर्षापासूनची आहेत. बरोबर आहे. त्यामुळं हा जो राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे हो. तो 3 ते 14पेक्षा अच्छा. 3 ते 18, हो. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये हो. 18 वर्षापर्यंत 12वीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हो. ही संकल्पना मांडलेली आहे. बरोबर. आणि ती पहिल्या सिस्टीममध्ये नव्हती. हो. पहिलीपासून होती ती, 1ली ते 10वी. अच्छा. आता हे 3री ते 12वी बरं. त्यासाठी राईट टू एज्युकेशन ॲक्ट आणलेला आहे. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सर माहिती का, हो. ही बालवाडीतली मुलं जी आहेत ना, हो. ब्रेन डेव्हलपमेंटची, हो. मेंदूची विकासाची प्रक्रिया फक्त तिथं आहे. सगळ्यात मोठं म्हणजे असं म्हटलं जातं की 80% जो मेंदूचा विकास आहे तो त्या काळामध्ये होतो. आणि तिथं आपण सगळ्यात जास्त आणि आपल्याकडे नेमकं ते आपण दुर्लक्षित केलेलं होतं. बरोबर आहे. मग सर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता त्याला जास्त महत्त्व दिलं आहे. त्याला जास्त महत्त्व दिलं की 85% ब्रेन डेव्हलपमेंट हो. जर तुमची 12 वर्षापर्यंत होत असेल हो. तर जास्तीत जास्त भर ह्या 12 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी कसा आणता येईल हो. तो एक विचार त्यात केलेला आहे. सर काय असे मोठे बदल केले त्यासाठी शासनाने? बदल म्हणाल तुम्ही ना, तर एक महत्त्वाचा बदल आहे, त्याला आपण मल्टी इंटेलिजन्स थिअरी म्हणतो. अच्छा. बहुविध बुद्धिमत्ता. बरं. आत्ता कसं आहे, एकच प्रकारच्या बुद्धिमत्तेवर कॉन्सन्ट्रेशन चाललेलं आहे. बरोबर. ते म्हणजे पुस्तकी शिक्षण. हो. पण साधारणतः 9 बुद्धिमत्ता, गार्नर नावाचा जो सायकोलॉजिस्ट होता हो. त्याने 9 बुद्धिमत्ता मांडलेल्या आहेत. अच्छा. मग त्याच्यामध्ये काय आहे, भाषा विषयक आहे, गणित विषयक आहे, हो. संगीत विषयक आहे, हो. स्पोर्ट्सची आहे, त्यानंतर भावनांचा विकास आहे, हो. त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की इंट्रा रिलेशनशिप हो. ती आहे, हो. म्युझिकची आहे. हो. या सगळ्या इतर बुद्धिमत्ता आहेत. हो. त्या बुद्धिमत्तांचं शिक्षणामध्ये फार कमी प्रमाणामध्ये समाविष्ट आतापर्यंत झालं बरोबर आहे नव्हतंच ते जास्त. नव्हताच. बरोबर. मग त्या बहुविध बुद्धिमत्तेने कसं विद्यार्थी विकसित करता येईल हो. तो प्रामुख्याने अप्रोच आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात मांडला आहे. ग्रेट. सगळ्यात महत्त्वाचं या धोरणाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं सर, हो. तर भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती हो. याला या धोरणाने जास्त महत्त्व दिलेलं आहे. बरं. की भारतात म्हणजे संपूर्ण जागतिक पातळीचा तुम्ही विचार केला हो. तर जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. ते सर्वांनी मान्य केलेलं आहे. बरं. पण ते भारतातल्या लोकांनाच माहिती नाही आहे. बरोबर. आपल्या नेमक्या परंपरा काय आहेत, हो, आपली हो. संस्कृती काय आहे. हो. नाहीतर तुम्ही मॅथमॅटिक्सचं उदाहरण घेतलं तर श्री रामानुजन यांनी जागतिक पातळीवर संशोधन केलेलं ते महाभारतातले आहेत. बरोबर. वराहमिहिर काय, हो. पाणिनी काय, हो. ही सगळी योग, हो. योगाचं मूळ भारतात आहे. भारतात आहे. बरोबर आहे. अशा अनेक संकल्पनांचं मूळ भारतामध्ये आहे. बरोबर आहे. आणि ते आपण विसरत चाललेलो आहोत आणि जगात त्याच्यावर काम चाललेलं आहे. बरोबर आहे. म्हणून मग त्या भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती याला या तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी असं आपलं झालं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर ह्या सगळ्या ज्या आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या ज्या गोष्टी आहेत यांना कशा पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्थान देण्यात आलंय? हां, कसं आहे, आपले जे प्रत्येक विषय आहेत ना, हो. समजा तुम्ही विज्ञान विषय घेतला, हो. तर विज्ञान विषयामध्ये पूर्वी ज्या ज्या लोकांनी संशोधनं केली, हो. त्या संशोधकांची संपूर्ण हिस्ट्री हो. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिकवण्याची प्रक्रिया मांडलेली आहे, समाविष्ट केली आहे. बरं. किंवा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, हो. आंतरविद्याशाखीय अभ्यास. हो. आज कसं एक कंपार्टमेंट झाल्यात हो. की गणित, सायन्स, मराठी, हिंदी, इंग्रजी सेपरेट करून टाकलं. बरं. म्हणजे कॉमर्सच्या मुलाला सायन्समधलं काही कळत नाही, हो. सायन्सच्या मुलाला आर्ट्समधलं काही कळत नाही. हो. BSc झालेल्या मुलगाला जर म्हटलं तर कुसुमाग्रज, तर म्हणतो कुसुमाग्रज कोण होते. बरोबर आहे. म्हणजे हा खरा पराभवच आहे ना, शिक्षणाचाच पराभव आहे. हो. हो. त्यामुळं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा अप्रोच मांडलेला आहे. अच्छा. आणि त्याला इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, आंतरविद्याशाखीय अभ्यास. बरं. सगळ्या विषयाचा अभ्यास त्या मुलांनी करायला पाहिजे. अच्छा. मग तो परफेक्टच असेल असं नाही, बरोबर. पण त्याला काहीतरी त्याचं ज्ञान पाहिजे ना. सर पण हा इंट्रा डिसिप्लिनरी अप्रोच, आंतरविद्याशाखीय अप्रोच जेव्हा करतो तर तेव्हा त्या विद्यार्थ्याला आवडणारे विषय त्याला एकत्रित घेता येतात. म्हणजे एखाद्याला समजा आता गणित घ्यायचं आहे आणि सोबत मराठी साहित्य घ्यायचं आहे
तर असं पण करण्याची सोय आहे? हां, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हो. सायन्सचा विद्यार्थी म्युझिक घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे मला वाटतं आता पण त्याची सुविधा इंजिनिअरिंगचा नव्हती. विद्यार्थी फॅशन डिझायनिंग घेऊ शकतो. बरं. हां, बरं. त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. हो, हो. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट एक डेव्हलपमेंट सांगतो. हो. IITमध्ये BEdचे क्लासेस सुरू झालेले आहेत. IIT-मध्ये? IITमध्ये बरं. ज्या IITians हो. भारतामध्ये 6-7 IITians जे आहे ITI आहेत हो, हो. त्या सगळीकडे त्यांनी BEd कोर्स सुरू केलेला आहे. ग्रेट. बरं. त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो ना. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला आपण लवचिकता म्हणतो. इलेस्टिसिटी या धोरणाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. येस, येस, येस. सर, हा पॉडकास्ट करायच्या आधी आपण जेव्हा आता चर्चा करत बसलो होतो खाली, तुम्ही सांगत होतात की या नवीन शैक्षणिक धोरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्किल किंवा कौशल्य आधारित शिक्षणावर खूप चांगला फोकस केला आहे. तर ते कशा पद्धतीनं या पॉलिसीमध्ये आहे? सगळ्यात पॉलिसीने भर दिलेला आहे तो व्यावसायिक शिक्षणावर. अच्छा. आणि मी तुम्हाला सांगतो आराखडाच बदललेला आहे पूर्ण. बरं. म्हणजे पहिलं जसं आपण 10+2+3 म्हणायचो ना, हो. तर तो आराखडा आता 5+3+3+4 अच्छा. असा केला आहे. बरं. 5 म्हणजे काय, हो. तर बालवाडीचे 3 वर्ष हो. आणि पहिली दुसरी एकत्र केली अच्छा. आणि ती आता औपचारिक शिक्षणात आणले. ओके. पूर्वी बालवाडी फॉर्मल एज्युकेशनमध्ये नव्हती, औपचारिक शिक्षणात नव्हती. बरोबर आहे. आता बालवाडीचा समावेश औपचारिक शिक्षणात फॉर्मल केलाय. एज्युकेशनमध्ये केला आहे. हो. पूर्वी कसं होतं सर, हो. एखाद्या महिलेला वाटलं की आता मला घरी खूप कंटाळा आलेला आहे, हो. तर तिचे मिस्टर तिला सहज सांगून जायचे, तुला कंटाळा आला ना, काढ एक बालवाडी. बरोबर आहे. आता तसं नाही करता यायचं. बरं, बरं. आता त्याला गव्हर्नमेंटचं रिकॉग्निशन पाहिजे. अच्छा. हा त्यातला एक मुख्य बदल आहे. हा बदल लागू झाला का सर आता? हा बदल लागू झाला आहे यावर्षीपासून? यावर्षीपासून बालवाडीचं संपूर्ण अच्छा. ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं सर्वेक्षण झालेलं आहे. बरं. मग त्यात गव्हर्नमेंट विचार करेल हो. की कोणत्या रेकॉग्नाइज आहेत, कोणत्या अनरेकॉग्नाइज आहेत. अच्छा. बालवाडीचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम केलेला आहे. बरं. यापूर्वी बालवाडीचा कधीही अभ्यासक्रम केलेला नव्हता. बरं. तो यावर्षी अभ्यासक्रम केलेला आहे. ग्रेट. त्यानंतर पहिली दुसरी त्याला जोडलेली आहे आणि तो 5 वर्षाचा पहिला टप्पा. अच्छा. त्यानंतर तिसरी चौथी पाचवी. हो. या तिसरी चौथी पाचवीमध्ये मातृभाषा आणि गणित अच्छा. या 2च विषयावर महत्त्व दिलेलं आहे. बरं. की हे जर 2 विषय विद्यार्थ्यांना उत्तम आले हो. तर संपूर्ण एज्युकेशनचे पुढचे विषय त्यांना उत्तम येतील. बरं. दुसरी तिसरी चौथी, हो. 5वी 6वी 7वी टप्पा म्हणतायत तो तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अच्छा. स्किल. 5वी 6वी 7वी पासून हो. व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत केलेला आहे. बरं. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे पॉलिसीमध्ये हो. की स्थानिक पातळीवर जे रिसोर्सेस असतील, हो. समजा स्थानिक पातळीवर एखादा उत्तम सुतार आहे, हो. तर तो शाळेत येऊन मुलांना सुतारकी शिकवू शकेल. अच्छा. म्हणजे अधिक समाजाभिमुख केलं असं हां, आपण म्हणू शकतो. समाजाभिमुख, समाजातले जे तज्ज्ञ मंडळ, हो. एखादा उत्तम हार्मोनियम वादक ग्रामीण भागामध्ये आहे, हो. तो शाळेत येऊन मुलांना हार्मोनियम शिकू शकेल. ग्रेट. बरं. त्याला त्यांनी मास्टर ट्रेनर म्हणलेलं आहे. अच्छा. की त्याला ते शिक्षणात सामावून घेतील, बरोबर. लोकांचा सहभाग वाढेल हो. आणि स्थानिक पातळीवर रिसोर्सेस असतील. बरोबर. समजा एखाद्या गावामध्ये उत्तम भज्जी आहे, हो. पण ते उत्तम भज्जी गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, रामरक्षा हो. ह्या सगळ्या संस्काराचे भाग आहेत. हो. ते शिक्षकांना येतीलच असं नाही, बरोबर. पण त्या भज्जीला ते उत्तम येत आहेत, हो. तो शाळेत येऊन ते शिकू शकेल. अच्छा. ग्रेट. याला व्यावसायिक शिक्षणाची जोड अशी दिलेली आहे. बरं. आणि 9वी 10वी 11वी 12वीमध्ये तर पूर्ण व्यवसाय शिक्षणावर जास्तीत जास्त भर आहे. सर, हा जो पहिला म्हणजे दुसरा टप्पा म्हणूया आपण त्याला, म्हणजे 5च्या नंतरचा 3चा टप्पा, त्यामध्ये गणित आणि मातृभाषेवरच भर देण्याचं कारण काय? पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे हो. की तुम्हाला तुमची मातृभाषा जर उत्तम आली हो. तर तुम्हाला इतर कुठल्याही भाषा उत्तम येतात. अच्छा. बरं. मानसशास्त्र असं म्हणतं हो. की आता समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात ज्याची मराठी उत्तम आहे ना, हो. त्याची इंग्रजी उत्तम येईल. अच्छा. त्याला संस्कृत उत्तम येईल. बरं. त्याला जर्मनी उत्तम येईल. बरं. पण आपण मराठीकडं दुर्लक्ष केलेलं आहे. हो.
प्रत्येक स्टेटनी जर त्यांची मातृभाषा प्रगत केली हो. तर त्यांना इतर भाषा उत्तम येतील. अच्छा. आणि मातृभाषेशिवाय ज्याला आपण कॉन्सेप्ट क्लिअरन्स म्हणतो, हो. संबोध समजणे, हो. ते मातृभाषेशिवाय शक्य नाही. बरोबर. आता इंग्लिश मिडियमचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला शिक्षण पद्धतीत दिसतंय. हो. पण त्या शिक्षण पद्धतीतनं इंग्रजी माध्यमातली मुलं आहेत ना, हो. ती पाठांतराकडे जास्त वळली आहेत. अच्छा. का तर त्यांना कॉन्सेप्ट क्लिअर झालेला नसतो, बरोबर. संबोध समजलेला नसतो. हो. न्यूटनचा 3रा नियम बरं. हा जर मुलाला कळला हो. तर तो समाजात वापरता येईल. तो जर कळलाच नाही हो. तर त्याचं ॲप्लिकेशन, त्याचं उपयोजनच करता येणार नाही. सर, मग हा जो 3, 4, 5चा टप्पा आहे, हा टप्पा कंपल्सरी मातृभाषेतच असणार आहे सगळ्यांना? नाही, तसं नाही आहे. अच्छा. म्हणजे हाच एक गैरसमज समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात हो. पसरलेला आहे हो. की आता इंग्रजी मिडियम बंद होणार की हां, काय, yes, फक्त मातृभाषेतूनच शिक्षण होणार का. तर तसं नाही आहे. बरं. मातृभाषा ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत हो. त्या मराठी माध्यमाच्या चालू राहतील. अच्छा. ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या चालू राहतील. हो. फक्त आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी शिकवलं जात नाही. ती एक मराठी कंपल्सरी विषय असणार. अच्छा, तो घ्यावाच लागेल. कंपल्सरी म्हणजे बरं. वेदर इट इज ISC म्हणजे ICSE बोर्ड असू देत, हो. CBSE बोर्ड असू देत, बरं. IB बोर्ड असू देत, नाही तर स्टेट बोर्ड असू देत, त्यांना मराठी घ्यावं या लागेल. प्रत्येकाला मराठी हा एक विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. बरं. ग्रेट. त्याला म्हणजे मातृभाषेवर वर्चस्व अशा पद्धतीने आणलेलं आहे. ओके. ओके. त्यामुळे लोकांना घाबरायचं कारण नाही. लोकांना वाटतं की इंग्लिश मिडियम बंद होणार, की बंद काय होणार नाही. जी ती माध्यमं आहे ती चालू राहतील. हो. फक्त त्या माध्यमातून मराठी कंपल्सरी विषय एक असेल. आतापर्यंत तुम्ही मराठी घ्या किंवा नका घेऊ ते ऑप्शन होता. ऑप्शन आता तो ऑप्शन नाही. नाही, आता कंपल्सरी. आणि सर, गणिताच्या बाबतीमध्ये गणिताला इतकं महत्त्व देण्याचं कारण? गणिताचं महत्त्व म्हणजे ज्याला मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणतो, गणिती क्षमता. हो. ज्याची गणिती क्षमता उत्तम आहे ना, हो. त्याला कुठलाही विषय उत्तम पद्धतीने समजतो. अच्छा. उत्तम पद्धतीने वापरता येतो. उत्तम पद्धतीने त्याला तो करिअर करता येतं. अच्छा. त्यामुळं मॅथमॅटिक्स, गणित हा सगळ्या संबंध आपल्या धोरणाचा बेस आहे. बरं. म्हणजे देश जरी पुढे जायचा असेल हो. तरी गणित उत्तम असेल देशाचं तर देश पुढे जाईल. म्हणजे आर्थिक गणित, हो. सामाजिक गणित, हो. सांस्कृतिक गणित, हो. या प्रत्येक क्षेत्रात गणित आहे ना. बरोबर आहे. ते गणित जर उत्तम असेल, हो. आता आपण म्हणतो स्पेसमध्ये आपण एवढी प्रगती केली, हो. पण त्याचा पाया गणित आहे ना. हो. अगदी. गणिताची कॅल्क्युलेशन केल्याशिवाय स्पेसमधलं कुठलंही ॲक्टिव्हिटी होऊच शकत नाही. अगदी. अगदी. त्यामुळं गणित हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो प्रत्येक म्हणजे बालवाडीपासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे. बरं. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आत्ता स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे, हो. शिक्षणाचा प्रसार खूप केलेला आहे, पण शिक्षणातनं गुणवत्ता प्राप्त आपल्याकडं कमी आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला गुणवत्ता मिळवायची असेल, गुणवत्ता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला गणितच आवश्यक आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही मगाशी जे सांगितलं की म्हणजे 3री, 4थी, 5वी त्याच्यानंतरचा 6वी, 7वी, 8वी, 6वी, 7वी, 8वी त्याच्या स्किलला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. स्किलसोबतच असं आपण म्हणू शकतो की काही मूल्य जी आहेत, इथिक्स जी आहेत, त्याच्यावर पण पुन्हा एक नवीन काही आणलं आहे त्याच्यामध्ये? मूल्य शिक्षणाचं कसं आहे, ते खरं म्हणजे बालवाडीपासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे. अच्छा. मूल्य शिक्षणाला. बरं. मूल्य शिक्षण हा काही स्वतंत्र शिकवण्याचा विषय नाही आहे. बरं. तो प्रत्येक विषयातनं मूल्य संक्रमित झाली पाहिजे, हो. ही अपेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यक्त केलेली आहे. अच्छा. म्हणजे त्याचं उदाहरण सांगतो की बालवाडीमधल्या मुलांचा किंवा 1ली, 2रीच्या मुलांचा, हो. किंवा अगदी 3री, 4थी, 5वीपर्यंतच्या मुलांचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे, हो. तो पंचकोशाधारित आहे. अच्छा. पंचकोशाधारित ही कन्सेप्ट काय आहे सर? पंचकोश ही वेदातली संकल्पना आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये अन्नमय कोश, हो. विज्ञानमय कोश, हो. मनोमय कोश, अच्छा. आनंदमय कोश, बरं. आणि विज्ञान, असे 5 कोश सांगितलेले. हे सगळं नवीन शैक्षणिक धोरणात आहे. हो. आणि या 5 कोशांचा विकास करायचा, हो. हा साधारणतः 1ली, 2रीपर्यंत, बालवाडीची 3 वर्ष आणि 1ली, 2री, बरं, इव्हन 3री, 4थी, 5वीपर्यंत या पंचकोशाचा विकास झाला, हो,
तर मुलाला, ज्याला आपण म्हणतो ना शिक्षणामध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास शिक्षणात व्हायला पाहिजे, तो या पंचकोशावर आधारित आहे. बरं. आणि या पंचकोशामध्ये मूल्य संक्रमण पण आहे. अच्छा. बरं. त्यामुळं पंचकोश हे वेदात सांगितलेले आहेत. हो. ती भारतीय संस्कृती आहे. हो हो. आणि त्या पंचकोशाधारित अभ्यासक्रम तयार केला आहे, पंचकोशाधारित अध्यापन पद्धती तयार केल्या आहेत, पंचकोशाधारित शिक्षण तयार केलेलं आहे. अच्छा. तो या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे. गाभा आहे तो. खूप महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही मगाशी बोलताना हे पण बोललात की हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे आधीपेक्षा जास्त विद्यार्थी केंद्रित आहे. तर ते विद्यार्थी केंद्रित असण्यासाठी काय बदल याच्यात केलेले आहेत? हां, म्हणजे पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये साधारणतः ते शिक्षक केंद्रित होतं. अच्छा. म्हणजे वर्गामध्ये 30, 35, 40 मिनिटाचा जो काही तास असेल ते फक्त शिक्षक बोलतील आणि विद्यार्थी शांतपणे ऐकत बसतील. विद्यार्थ्याचं काही नाही. 2-4 विद्यार्थी मागे झोपले तरी त्याच्यात काही फरक खूपदा दिसत नाही. आता काय केलेलं आहे, आता विद्यार्थी कसे ॲक्टिव्ह राहतील. बरं. आणि शिक्षक कसा पॅसिव्ह राहील. अच्छा. पॅसिव्ह म्हणजे त्यांनी वर्गात शिकवायचं नाही असं नाही. हो. त्यांनी त्याचं प्लॅनिंग घरी असं उत्तम करायचं की जितकं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ॲक्टिव्ह करता येईल. बरं. मग त्याच्यासाठी ज्ञानरचनावाद, त्याला कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतात, की विद्यार्थ्यांचे ग्रुप करून त्यांच्यामध्ये ग्रुप डिस्कशनला वाव देणे. बरं. विद्यार्थ्यांच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअरन्स करून त्याला उपयोजनासाठी प्रयुक्त करणे. बरं. अशा स्वरूपाच्या अध्यापन पद्धती आणलेल्या आहेत. अच्छा. अभ्यासक्रमाची रचना ही अशी केलेली आहे की ती विद्यार्थी केंद्रित असेल. बरं. की विद्यार्थी त्याच्यातनं शंका विचारतील. अच्छा. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की तुम्ही वर्गात विद्यार्थ्यांना शिकवू नका. बरं. विद्यार्थ्यांना शिकायचं कसं हे शिकवा. हो. लर्निंग टू लर्न. हो. हे मला वाटतं आधी फक्त डेव्हलप नॅशन्समध्येच वेगवेगळ्या दिसत होतं. हो. इथं आता आपल्याकडे पण आलंय. आता आपल्याकडे आहे की शिकायचं कसं हे विद्यार्थ्यांना शिकवा. हो. म्हणजे मग विद्यार्थी ॲक्टिव्ह राहतील. बरोबर. आणि म्हणून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती म्हटली त्याला. म्हणजे स्वतःहून त्यांनी शिकलं पाहिजे याच्यासाठी आपण मदत करतोय. हां, सेल्फ लर्निंग, सेल्फ इव्हॅल्युएशन, सेल्फ हा कॉन्सेप्ट जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजला पाहिजे. सर, ही जी कन्सेप्ट आहे नवीन शैक्षणिक धोरणाची जी नवीन पॉलिसी आणलेली आहे ही लागू कधीपासून होणार आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे समाजातल्या सुशिक्षित, अशिक्षित, धनिक, गरीब सर्वांना पडलेलं आहे की कधी नेमकं अगदी अगदी सुरू होणार आहे. हो हो. त्याची गव्हर्नमेंटने त्याची योजना जाहीर केलेली आहे. अच्छा. या जून 25 पासून. बरं. आत्ताच्या. बरं. बालवाडीचे 3 वर्ष आणि आत्ता पहिली. बरं. ह्या 4 वर्षाचा नवा अभ्यासक्रम सुरू होईल. ओके. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जी पद्धत आहे ती पद्धत बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली जून 25 पासून सुरुवात होईल. बरं. त्यानंतर जून 26. 26 साली 2री, 3री, 4थी आणि 6वी सुरू होईल. आता आपण जे बोललो होतो ती. हां, 2री, 3री, 4थी आणि 6वी. हे 4 वर्ष 26 पासून सुरू होतील. त्यानंतर 27 साली 5वी, 7वी, 9वी, 11वी. अच्छा. बरं. 5वी, 7वी, 9वी, 11वी. आणि मग 8वी, 10वी आणि 12वी. अच्छा. म्हणजे 28 साली 8वी, 10वी आणि 12वी. त्यामुळं आत्ता 10वीच्या लोकांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. बरोबर आहे. 28 सालापर्यंत ही जुनी 10वी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जास्तीत जास्त 2री पर्यंतचा जो विद्यार्थी आहे त्याच्या अनुषंगाने ते स्टेप बाय स्टेप जाणार आहे. त्याच्या अनुषंगाने सगळे बदल होत राहतील. म्हणजे 2रीतला विद्यार्थी किंवा त्याच्या खालचा म्हणजे पहिल्या वर्गातला आणि अगदी KG1, KG2 म्हणूया आपण त्याला, त्या अँगलनं ते बदल पुढे होत जातील. सर, याच्यामध्ये ह्याच कन्सेप्टमध्ये एक 360 डिग्रीची कन्सेप्ट आहे, ती नेमकी काय आहे? 360 डिग्री इव्हॅल्युएशन. 360 अंशातनं मूल्यमापन. हा एक संबोध किंवा ही नवी कल्पना या आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मांडलेली आहे. काय झालं आहे, आत्ताच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये परीक्षा हे एकमेव तंत्र मूल्यमापनाचं वापरलं गेलेलं आहे.
बरोबर. म्हणजे परीक्षा हा अविभाज्य भाग शिक्षणाचा आहेच, हो. त्यात वादच नाही. हो. परीक्षेशिवाय मूल्यमापन होऊ शकत नाहीत. बरोबर आहे. पण केवळ लेखी परीक्षेने मूल्यमापन हो. ही संकल्पना, याला 100% वेटेज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेलं नाही आहे. अच्छा. मग त्याने काय केलेलं आहे, हो. त्यांनी वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. अच्छा. की शाळेतला विद्यार्थी आहे, हो. त्याचं मूल्यमापन शाळेमध्ये पण होईल. अच्छा. मग ते लेखी परीक्षेने होईल हो. आणि तोंडी परीक्षा असतील, हो. प्रोजेक्ट असतील, प्रकल्प असतील, अच्छा. फील्ड विजिट असेल, क्षेत्रभेट असेल, हो. ओपन बुक टेस्ट असेल, अच्छा. या वेगवेगळ्या पद्धतीनं या मूल्यमापन पद्धतीने करतात. पण त्याचं मूल्यमापन होईल. बरं. लेखी परीक्षेला समजा 50% वेटेज दिलं, हो. तर या इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, हो. त्या ॲक्टिव्हिटींचं मूल्यमापन व्हायला पाहिजे, त्याला 50% वेटेज. अच्छा. हा झाला शाळेतला भाग. बरोबर. पण 360 डिग्री इव्हॅल्युएशन याचा अर्थ काय आहे, 360 अंशातनं मूल्यमापन याचा अर्थ काय आहे, हो. की त्या मुलाचं समाजातल्या सर्व घटकांनी मूल्यमापन केलं पाहिजे. अच्छा. बरं. म्हणजे आपण म्हणतो पिअर ग्रुप इव्हॅल्युएशन. हो. विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचं मूल्यमापन करायचं. बरं. ही पण कन्सेप्ट ही पण कन्सेप्ट त्यात आणलेली आहे. बरं. की शाळेतला एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करेल. बरं. अर्थात त्याची आपल्याला साधनं तयार करावी लागतील. मला वाटतं काही शिक्षक ही कन्सेप्ट आधी राबवत होते, काही प्रमाणात राबवत होते. काही उपक्रमशील शिक्षक त्याला अभ्यास मित्र ही संकल्पना काही शिक्षकांनी बरोबर. इम्प्लिमेंट केलेली आहे. हो. हो. पण त्याची आपल्याला साधनं बनवावी लागतील. अच्छा. म्हणजे मग सहाध्यायी मूल्यमापन होऊ शकतं. हो. त्यातनं एक नवीन कॉन्सेप्ट मांडलेला आहे, पेरेंटल इव्हॅल्युएशन. अच्छा. पालकांनी मुलाचं मूल्यमापन करायचं बरं. आणि त्याला शाळेत वेटेज द्यायचं बरं. की आपला मुलगा कसा आहे. हो. हां, हे पालकांनी, मग त्यासाठी आपल्याला टूल्स, साधनं तयार करावी लागतील. बरं. त्याच्यामध्ये असं पण म्हणलेलं आहे की समाजातल्या इतर घटकांनी त्या मुलाचं मूल्यमापन करायचं आहे. अच्छा. समजा एखाद्या सोसायटीत मुलगा राहतोय हो. आणि त्या सोसायटीतल्या लोकांचं त्या मुलाविषयी काय मत आहे. अच्छा. म्हणजे भले तो शाळेत 98% मार्क मिळवत असेल, हो. पण सोसायटीमधली माणसं म्हणतील की नंबर 1चा डॅबिस पोरगा आहे तो, असं पण म्हणू शकतील. हो. बरोबर आहे. असू शकतं हो. असं. हो. हो. तर ती सोसायटीच्या लोकांचं काय म्हणणं आहे, बरं. त्याला आपण सोसायटी व्हॅल्युएशन म्हणलेलं आहे. हो. हो. त्यानंतर त्यांनी एक पोर्टफोलिओची कल्पना मांडलेली आहे. अच्छा. की त्या विद्यार्थ्याने दरवर्षी काय काय प्रगती केली, हो. हे त्याचे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करायचे बरं. आणि ते संबंध 10 वर्ष त्याचं मूल्यमापन ठेवायचं. ओके. म्हणजे समजा बालवाडीत एखादा मुलगा आला, हो. तर बालवाडीतल्या 3 वर्षाचं मूल्यमापन, हो. नंतर 1ली ते 10वीचं मूल्यमापन, हो. नंतर 11वी 12वीचं मूल्यमापन, बरं. आणि 12वी नंतर ही तुझी संपूर्ण फाईल. बरं. 12 वर्षाचा इतिहास. 12 वर्षाचा हा तुझी कुंडली, ही बरं. तुझी, आपण ज्याला हो. कुंडली म्हणतो, ही 12 वर्षाची तुझी कुंडली. बरोबर आहे. त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. सर, याचा फायदा कसा होईल पण आता? याचा फायदा असा होईल की नेमके त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे. अच्छा. समजा तो 1ली 2री 3रीमध्ये गणितात कच्चा होता, हो. पण त्यांनी 4थीपासून गणितात जी एक भर मारलेली आहे, हो. आणि तो आता गणितात टॉपला गेलेला आहे. बरं. म्हणजे या संबंध ह्याचा 12 वर्षाच्या त्या कुंडलीचा अभ्यास केला, हो. तर तो मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये चमकू शकेल, कोणत्या क्षेत्रात काम करू शकेल, हो. कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकेल, हो. हे त्याचा एक ग्राफच मांडला जाईल ना. बिलकुल. आणि चांगलं आहे ते. हां, चांगलं आहे. चांगलं आहे. याला त्यांनी 360 अंशातनं मूल्यमापन असं मांडलेलं आहे. मला म्हणजे वाटतं- NCERT हो. आपल्या संबंध या देशाची शिक्षणाची संपूर्ण धोरण ठरवणारी हो. जी यंत्रणा आहे, हो. तिला आपण NCERT म्हणतो, हो. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, बरोबर. दिल्ली. हो. ती दिल्लीला आहे. हो. त्यांनी परख नावाची एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली, अच्छा. आणि ती परख हे 360 डिग्रीचं इव्हॅल्युएशनचा कॉन्सेप्ट मांडणार आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठमोठी तज्ज्ञ माणसं आहेत. अच्छा. आणि मूल्यमापन जितकं प्रभावी करता येईल, हो. हां, तितकं शिक्षण प्रभावी होईल. कारण शेवटी अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हा त्रिकोण आहे. बरोबर आहे. तुम्ही मूल्यमापन स्ट्रॉंग केलं हो. तर तुमचं अध्यापन बदलेल, बरोबर आहे. अध्यापन बदललं की अध्ययन बदलेल. येस. येस. असा तो त्रिकोणच आहे. चांगलं आहे. म्हणजे या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की आपलं शिक्षण
हे जास्त इन्क्लुझिव्ह होत आहे. येस, जगाच्या तुलनेमध्ये ते त्या लेवलला जायचा ते प्रयत्न करत आहे. अगदी बरोबर. ही खूप चांगली गोष्ट आहे. सर, ह्याच पॉलिसीमध्ये एक समूह शाळा किंवा स्कूल कॉम्प्लेक्स अशी एक कन्सेप्ट आहे, ती नेमकी काय आहे? शाळा समूह योजना खरं म्हणजे ना, आपल्या भारतामध्ये 1964 साली हां. कोठारी कमिशन आलं होतं. हो. आणि कोठारी कमिशन हा संबंध शिक्षणाचा पाया आहे. हो. कोठारी कमिशनमध्येच ही कल्पना शाळा समूहाची मांडली होती. बरं. आता तुम्ही महाराष्ट्रापुरता आपण विचार केला ना, हो. तर महाराष्ट्रामध्ये आज असं झालं आहे की काही प्राथमिक शाळा आहेत ना, हो. तिथे अशी पोझिशन आहे हो. की 7 मुलं आहेत आणि 8 शिक्षक आहेत. अरे बापरे. बरं. अशी पोझिशन महाराष्ट्रातली आहे हो. हो. की बऱ्याचशा शाळांच्यामध्ये हो. मुलंच नाही आहेत. हो. त्याची कारणं वेगवेगळी असतील, हो. पण मुलांच्या संख्या खूप कमी होत चाललेल्या मी आहे. आता सर काही दिवसाच्या आधी 10वीचा निकाल लागला. पेपरमध्ये बातमी होती की एकच मुलगी होती आणि 7 शिक्षक होते शाळेत. म्हणजे अशा खूप गोष्टी बरोबर आहे. तर मग आता अशा ठिकाणी काय करायचं? हो. तर मग या 5-6 शाळा आपल्याला एकत्रित करता येतील का, अच्छा. की जिथे मुलांची संख्या कमी आहे? हो. त्यांनी ऑल ओव्हर भारताचा सर्वे मांडला आहे बरं. आणि त्या सर्वेत ते सांगतात की ॲव्हरेज भारतामध्ये प्रत्येक शाळेमध्ये 6 मुलं आहेत, अशा खूप शाळा आहेत. बरं. हा. 6 मुलं. 6 मुलं फक्त शाळेमध्ये, अशा खूप शाळा आहेत. बरं. मग त्या काही शाळा एकत्र करता येतील का? हो. मग त्या शाळा एकत्र करून अच्छा. त्या भागातली एक उत्तम माध्यमिक शाळा किंवा हो. जिथे हायर सेकंडरी उच्च माध्यमिक वर्ग आहेत बरोबर. अशी एक शाळा निवडायची. हो. ती केंद्र शाळा म्हणायची बरं. आणि तिच्या अंडर ह्या 6-7 शाळा ठेवायच्या अच्छा. आणि त्याला शाळा समूह म्हणायचं. बरं. आता हे कशासाठी केलेलं आहे? तर या केंद्र शाळेमध्ये हो. समजा एखाद्या शाळेमध्ये गणित विषय शिकवायला शिक्षक नाही आहे, हो. तर या केंद्र शाळेतनं दुसऱ्या शाळेतला शिक्षक तिथं जाऊ शकेल ना. हो, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. सगळ्याच शाळेमध्ये म्युझिक टीचर असेल असं नाही, नाही आहे. हो. पण शिक्षकांची बँक आहे, तिथं म्युझिक टीचर आहेत. हो. तिथनं तो ज्या शाळेला म्युझिकची आवश्यकता आहे तिथं जाईल, हो. शिकवेल, परत येईल. परत येईल. शाळा समूह योजनेचा हा एक मोठा फायदा आहे. मोठा फायदा आहे. बरोबर आहे. किंवा एखादी इंग्रजी माध्यमाची उत्तम शाळा आहे हो. आणि त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने मराठी माध्यमाची शाळा घेतली दत्तक आणि त्यांची शाळा समूह झाली, हो. तर ते इंग्रजी माध्यमातनं या सर्व मुलांना उत्तम इंग्रजी शिकवतील मराठीला. सर, आपण ह्याच्यामध्ये काही शाळा ज्या आता बंद होण्याची ही प्रोसेस सुरू झालेली आहे, त्या शाळा वाचवू पण शकतो. हां, बंद होणे, शाळा ह्यातनं बंद होणारच नाही आहेत. बरोबर आहे. वाचवतो. शाळा समूह योजनेत ती जॉईन होईल बरोबर आणि आहे. ती शाळा चालू राहील. ग्रेट. म्हणजे 2 शाळांचं सुद्धा शाळा समूह होऊ शकतं. अच्छा. की एक टॉपची शाळा आहे हो. की तिथे उत्तम शिक्षक आहेत, हो. रिझल्ट गेली 25 वर्ष 100% आहे, बरोबर आहे. 90%च्या वर 50 पोरं येत आहेत. हम्म. आणि त्याच्या भोवती दुसरी शाळा आहे की गेली अनेक वर्ष रिझल्ट 0% आहे. बरोबर आहे. मग ती शाळा आणि ही शाळा ही क्लब होऊ शकते. सर, या स्कूल किंवा कॉम्प्लेक्समध्ये शाळा दत्तक घेणे म्हणतात त्याला. सरकारी आणि खाजगी अशा शाळा पण एकत्र येऊ शकतील का? अगदी बरोबर आहे अच्छा. की याच्यामध्ये खाजगी शाळा आणि सरकारी शाळाही एकत्र येऊ शकतील. आज त्याच्यामध्ये फार मोठी दरी आहे. हो, खूप मोठा, प्रचंड मोठा. हां, की खाजगी शाळांना वाटतं की सरकारच्या शाळाचा आपला काही संबंध नाही. हो. त्यामुळं खाजगी शाळेतल्या शिक्षकांना सरकारचे जे नियम आहेत ते माहितीच नाही आहेत. बरोबर आहे. ही न्यू एज्युकेशन पॉलिसी नेमकी काय आहे ती सुद्धा खाजगी शाळांना माहीत नाही आहे. हो. हो. मग ह्या सरकारी शाळेतले शिक्षक त्यांना न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगतील, शिक्षणातले नियम सांगतील. हो. तिथं क्वालिटी टीचर आहे, सब्जेक्टचे मास्टर टीचर आहेत, हो. ते या शाळेत सब्जेक्ट उत्तम शिकवतील. ग्रेट. त्यामुळं आदानप्रदान जे आहे हो. हो. ते आदानप्रदान शाळा समूह योजनेत उत्तम होईल खूप चांगल्या पद्धतीने आणि एक होईल. संपूर्ण समाजच हो. प्रगल्भ होईल. हे खऱ्या अर्थानं मी म्हणतो की त्याला जे एक शैक्षणिक क्रांती जी आहे ती त्यातून होऊ होऊ शकते. खूप बेस्ट. आणि सर, याच्यामध्ये विषयांची रचना कशी केलेली आहे? हां, विषयाच्या रचनेबाबत फार महत्त्वाचं म्हणजे सर्वांना हाच प्रश्न हवा आहे हो. की नेमके विषय काय, बाकी सगळं जाऊ द्या. येस. येस. तर बालवाडीमध्ये म्हणजे हो. बालवाडीमध्ये आत्तापर्यंत विषय मांडलेले नव्हते, हो. पण आत्तामध्ये त्यांनी गणिताची ओळख हो. आणि मातृभाषेची ओळख हो. हा विषय मांडलेला आहे बरं. बालवाडीत. बरं. आता लोकांना काय वाटतंय की गणित आणि मराठी किंवा गणित आणि मातृभाषा हो. हे 2 विषय आहेत,
म्हणजे ते लगेच म्हणतील की आता आम्ही 2 बेचा पाढा शिकवतो, 10चा पाढा शिकवतो. हां हां. असं नाही आहे. बरं. गणिताची आवड निर्माण करण्यासाठीचे खेळ, अच्छा मराठीची आवड निर्माण करण्यासाठीचे खेळ, अच्छा. मराठीची आवड निर्माण करण्यासाठीच्या कविता, बरं. मराठीची आवड निर्माण करण्यासाठीची गाणी, ओके. गणिताची आवड निर्माण होण्यासाठी गोष्टी, हो. गणिताची आवड निर्माण होण्यासाठी काही कोडी. बरं. हे असं संपूर्ण बालवाडीत असलं पाहिजे आणि त्यातनं गणित आणि मातृभाषेची ओळख. सर मग आता मला इथं हा एक प्रश्न पडलाय की जसं तुम्ही म्हटलं की मराठी कंपल्सरी करणार आहेत. येस. मग बालवाडीच्या लेवलला पण किंवा आता आत्ता ज्या KG1 KG2च्या शाळा आहेत आपण ज्याला किंडर गार्डन म्हणतो, तर या शाळांमध्ये पण आता मराठी कंपल्सरी होईल? हां, बालवाडीच्या शाळेमध्ये इंग्रजी पण असेल तिथे हो. आणि मराठी पण असेल तिथे. मग आधी मराठी म्हणजे जी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, हो जी इंग्रजी माध्यमाची किंडर गार्डन आहे, हो. तिथे इंग्रजी पण असेल, अच्छा. तिथे मराठी पण असेल, तिथे गणित पण असेल. अच्छा ग्रेट. आज फक्त ते इंग्रजीचीच गाणी म्हणतायत, हो हो तर ते मराठीची पण गाणी म्हणतील बरोबर आणि ते कंपल्सरी आणि ते कंपल्सरी असणार आहे. व्हेरी गुड. अच्छा. त्यानंतर 1ली-2रीला त्यांनी हो. मातृभाषा आणि गणित हो. हे 2 विषय कंपल्सरी केलेत. अच्छा. त्यानंतर आर्ट म्हणजे चित्रकला, हो अर्थात चित्रकलाच नाही हो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कला, बरोबर. कला एज्युकेशन, हो. हा एक विषय कंपल्सरी केलेला आहे 1ली-2रीला. बरं. हां. त्यानंतर 3री, 4थी, 5वीमध्ये भाषा आहे. अच्छा. मराठी असेल, इंग्रजी असेल, हो त्यानंतर आर्ट एज्युकेशन असेल, हो. गणित असेल हो आणि फिजिकल एज्युकेशन शारीरिक शिक्षण असेल. हो 6वी, 7वी, 8वीचा टप्पा 3रा आहे. हो. 6वी, 7वी, 8वीच्या टप्प्यावर 3 भाषा असतील. अच्छा. मराठी, हिंदी, इंग्रजी. हो. गणित असेल, हो. विज्ञान असेल, अच्छा. त्याच्यानंतर समाजशास्त्र असेल, बरं. त्यानंतर स्पोर्ट्स असेल हो. आणि कला एज्युकेशन असेल. अच्छा. त्यानंतर मग 9वी ते 12वी. हो. 9वी ते 12वीमध्ये खूप मोठ्या प्रकारचे विषयाची मांडणी केलेली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तो जो म्हणलं ना इंटरडिसिप्लिनरी हो सब्जेक्ट, हो हो. तो 9वी, 10वी, 11वी, 12वीला कंपल्सरी केलेला आहे. बरं. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो आधी 11वीत जाणारवाल्याला कंपल्सरी एक तर आर्ट्स किंवा एक तर कॉमर्स किंवा एक तर सायन्स असंच घेता येईल. आता त्याला एक विषय सायन्सचा, एक कॉमर्सचा आणि एक आर्ट्सचा असंही घेता येईल. असाही घेता येईल. अगदी बरोबर आहे. ग्रेट. की एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे हो आणि त्याला फिजिक्स घ्यायचं आहे, हो. तो घेऊ शकतो. ग्रेट. मोठी गोष्ट आहे. त्याला संगीत घ्यायचं आहे, तो घेऊ शकतो. फक्त थोडे काही दिवस फक्त थांबावं त्याला लागतील. ते क्षेत्र आता हो. हे इम्प्लिमेंट करायला खूप अवघड आहे, बरोबर आहे. कार्यवाहीत आणायला खूप अवघड हो आहे. हो हो हो. म्हणजे डॉक्युमेंट उत्तम आहे, पॉलिसी उत्तम आहे, हो. आता त्याची कार्यवाही कशी होतीये ते आणि चॅलेंज आहे. त्या सगळ्या कार्यवाहीला मला आणि वाटतं आता हो खरं म्हणजे आपण हा पॉडकास्ट किंवा हो हे कशासाठी करतोय, हो तर लोकांनी याची कार्यवाही कशी करायची याचा विचार संस्था चालकांनी केला पाहिजे, अगदी बरोबर आहे. समाजाने केला पाहिजे. हो असं म्हणून चालणार नाही हो. की आमच्याकडे म्युझिक टीचर नाही, आम्ही घेणारच नाही. हो पोरं जाणार नाहीत ना तिथं. अगदी बरोबर आहे. मुलं म्हणतील त्या शाळेत मला फिजिक्स मिळतंय, त्या शाळेत मला अकाउंट मिळतंय, त्या शाळेत मला म्युझिक मिळतंय, मी तिकडे जाईल. बरोबर आहे. सर खरं तर खूप सारे प्रश्न आहेत पण वेळेअभावी आपल्याला हे करता येत नाही, पण खूपच सुंदर पद्धतीने आजच्या पॉडकास्टमध्ये सरांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की समूह शाळा ही कन्सेप्ट कशी आहे. समूह शाळेसोबतच मूल्यमापन जे आहे हे 360 डिग्रीमध्ये कशा पद्धतीने मूल्यमापन होणार आहे. आधी जसं फक्त परीक्षा, नुसत्या टेस्ट आणि त्याच्यातून मूल्यमापन असं न होता आता तुम्हाला संपूर्ण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडून मूल्यमापन होईल. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सगळ्या समाजाला आणि शिक्षणाला एकत्र आणण्याचं काम नवीन शैक्षणिक धोरण करत आहे आणि हे अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे अनेक एपिसोड आपल्यापर्यंत 3S टॉकची आमची संपूर्ण टीम पोहोचवत राहील.